तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पत्राव भोसले हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय काल बोर्ड परीक्षेचा निकाल लागला 12वीचा। आमच्याकडे 3 शाखा कार्यरत आहेत, विज्ञान, वाणिज्य आणि कला। या तिन्ही शाखेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येण्याचा मान आमच्या श्री पत्राव भोसले हायस्कूलला मिळालेला आहे। दरवर्षी गेल्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला धीरूभाई अंबानी स्कॉलरशिप आमच्या मुलाला मिळालेली आहे, त्याच पद्धतीने यावर्षी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेमधल्या तिन्ही प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या मुलांना धीरूभाई अंबानी स्कॉलरशिप मिळालेली आहे। धीरूभाई अंबानी स्कॉलरशिप म्हणजे त्यांच्या उच्च शिक्षणाकरता 4 वर्ष 5 वर्ष जी पदवी असते त्या पदवीकरता लागणारा जो खर्च आहे तो धीरूभाई अंबानी फाउंडेशनच्या मार्फत केला जातो। तो या मुलांना तो बहुमान मिळालेला आहे। आणि दरवर्षी पण यावर्षी आमच्याकडे जी निकालाची परंपरा आहे, ती निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी विज्ञान शाखेचा 98.7%, वाणिज्य शाखेचा 99%, कला शाखेचा 98.70%, अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त असून सुद्धा गुणवत्ता टिकून ठेवण्याचं काम आमच्या प्राध्यापक वृंदाने केलेलं आहे। आम्ही जरी संचालक असलो तर आमचा जो सगळा प्राध्यापक वृंद आहे तो एकतर त्याच्यामध्ये दरवर्षी त्याचं नॉलेज अपडेट करून मुलाला जे काही लागतं ते मी आजपर्यंत दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं निकालाची परंपरा कार्यरत ठेवलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जसे शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही शैक्षणिक बदल होतात, शैक्षणिक सिलेबसमध्ये बदल होतात, त्या पद्धतीनं आम्ही यावर्षी काही बदल केलेले आहेत। आता विज्ञान शाखेमध्ये आम्हाला 10वी 12वीला CBSE फक्त अभ्यास केला जात होता, त्याच्यामुळे आमची मुलं नीट आम्हाला जे अपेक्षित निकाल आहेत ते निकाल आम्हाला मिळत नव्हते। त्यामुळे या वर्षीपासून आपण 5वी ते 10वी हे फाउंडेशन म्हणजे CBSEचं पूर्ण सिलेबस अवगत करून एक तुकडी या वर्षीपासून आपण चालू केलेली आहे। या तुकडीमध्ये CBSEचं पूर्ण सिलेबस, जेणेकरून नीटचा जो बेस आहे तो पाया आहे तो मजबूत होणार आहे। आणि 5वी ते 10वी एक वर्ग चालू केलेले आहे। यासाठी सुद्धा जे CBSE सिलेबस मधून पास झालेले प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, त्या प्राध्यापकांना आपण इथं अपॉइंट केले। दिल्लीवरून, केरळवरून, काही कोट्यावरून काही शिक्षक 5वी ते 10वीला पुढे यावर्षी आपण बोलवलेले आहेत। त्याच्यामुळं येणाऱ्या 11वी 12वीचे निकाल आम्हाला 3-4 वर्षांना अजून एक वेगळे दिसतील। आज जरी यावर्षी आम्हाला थोडी कमी जास्त वाटत असले, नीट गेलं सुद्धा यावर्षी 8 ते 9 मुलं आमचे पास होण्याची शक्यता आहे। अजून नीट GEचा निकाल लागलेला नाही, 100% आम्हाला खात्री आहे की आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेतलेली आहे। पालकाला एवढीच विनंती आहे माझी या माध्यमातून की आपण आपले चांगले मार्क मिळालेले जे विद्यार्थी आहेत ते बाहेर नेण्याची गरज नाही। इथे या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। म्हणजे त्यांना लागणारा स्टाफ असेल, त्यांना लागणारे क्लासरूम्स असतील, त्यांना लागणारे एक्स्ट्रा मटेरियल जे आहे म्हणजे आपण पुस्तकं, वह्या, नोट्स या सगळ्या अद्ययावत पद्धतीने आपण या वर्षीपासून चालू केलेल्या आहेत। पालकांनी आता 10वीचा निकाल लागलेला नाही, ऍक्च्युली 12वी निकाल लागला, परंतु येणाऱ्या काळामध्ये 10वी पास होणारे विद्यार्थी त्यांनी चांगले मार्क घेतले त्यांनी बाहेर जाऊन अवास्तव खर्च करण्याची गरज मला वाटत नाही, कारण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा दिलेल्या आहे। विभागात दुसऱ्या नंबर शाळा किती आहेत आपल्याकडं 860 विद्यार्थी यावर्षी बसले, 864 त्यामधले 5 झालेली संख्या आपल्याला म्हणजे 800, मला वाटतं काहीतरी 8 विद्यार्थी नापास झालेले, 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत, 849 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले। त्याच्यामध्ये 75% पेक्षा जास्त येणारे 241 मुलं आहेत, म्हणजे मेरिट मध्ये येणारी संख्या 241 आहे। त्यामुळं निकालाची परंपरा आपली सतत जी पूर्वीपासून आज चालत आलेली आहे तशीच आहे। उलट जिथं विद्यार्थी संख्या
जास्त असते तिथे गुणवत्ता मिळत नाही असा एक समज आहे लोकांचा. परंतु आपल्या इथं तसं नाही. विद्यार्थी संख्या पूर्ण असून म्हणजे जास्तीत जास्त संख्या आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, सगळ्यात जास्त आमच्याकडेच आहे. आणि विभागामध्ये 2 नंबरला, शाहू 1 नंबरला आणि 2 नंबरला आहे. तर विभागामध्ये सुद्धा आम्ही 2 नंबरला असून आमची गुणवत्ता आम्ही टिकवून ठेवली. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर या प्रशालेमध्ये किंवा या 11वी-12वीच्या याच्यामध्ये जर आपण विद्यार्थी पाहिले तर असे जे मध्यम गरीब आणि होतकरू कष्टाळू शेतकऱ्यांची मुलं आपल्याकडे शिकत आहेत. तिथं कोणी गुणवत्ता यादीमध्ये येणारी सगळी मुलं ग्रामीण भागातली गरीब होतकरू मुलं आहेत. त्यामुळे त्यांना पुढे सुद्धा शिक्षणासाठी जे काही सुविधा आम्हाला देता येते त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्या माध्यमातून तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.